ॲलोपॅथिक डॉक्टर्सचं म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही किडनी आणि लिव्हर या उपचारांसाठी आमच्याकडे येतात तर तुम्ही याच्यापूर्वी जी आयुर्वेदिक औषधं घेतली आहेत त्याचे साईड इफेक्ट्सहून तुम्हाला तो त्रास होतोय, तर या आरोपामध्ये किती तथ्य आहे? कॅन्सरचे जे आत्ताला उपचार ॲलोपॅथीत दिले जातात, केमोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल, इम्युनोथेरपी असेल, सर्जरी असेल, त्याचे दुष्परिणाम होत नाहीत का? त्याने ऑर्गन्स डॅमेज होत नाहीत का? मग हा प्रश्न कोणी विचारायचा? दगड कोणी मारायचे? विशेषतः कॅन्सर करता ॲलोपॅथीमध्ये एक दोनच गोष्टींची नावं मी आपल्याला सांगतो की जी प्राधान्याने वापरली जातात आजही मोठ्या प्रमाणात. एक असतं ते प्लॅटिनमचं कंपाऊंड आहे की सिस्प्लॅटिन असेल किंवा कार्बोप्लॅटिन असेल. आर्सेनिक कंपाऊंड आहे, आर्सेनिक ट्रायऑक्साईड सारखं. आता ही दोन्ही कंपाऊंड्स ज्यावेळेला मेटॅलिक असलेली किंवा एलिमेंटल कंपाऊंड्स ज्यावेळेला वापरली जात आहेत, मग ते ॲलोपॅथीचे लोक ज्यावेळेला वापरत आहेत त्यावेळेला ती दुष्परिणाम करत नाहीत. पण आयुर्वेदातल्या माझ्यासारख्या लोकांनी जर का मनशीळ नावाची गोष्ट वापरली, हरताळ नावाची गोष्ट वापरली, तर त्याने दुष्परिणाम होतात. हे कुठलं लॉजिक आहे हे मला कळत नाही. अनेकदा अशी ऑब्जेक्शन्स घेतली जातात ना की आयुर्वेदामध्ये तर मेटॅलिक कंटेंट असतो, हो, त्याच्यामध्ये शिस, पारद वगैरे असे काय काय हे असतात. प्लॅटिनम बद्दल मी आपल्याला सांगितलंच. गोल्डचा वापर, सोन्याचा वापर ॲलोपॅथिक औषधांमध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिस करता केला जातो. सिल्वरचा वापर ॲलोपॅथिक औषधांमध्ये बर्न्सवरती बाहेरून लावण्याकरता केला जातो. मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचा वापर हा वॅक्सिन्सना स्टेबलायझर म्हणून केला जातो. बिस्मथ या कंपाऊंडचा वापर हा ॲलोपॅथीमध्ये केला जातो गॅस्ट्रिक अल्सर ट्रीट करण्याकरता. लिथियमचा वापर केला जातो बायपोलर डिसऑर्डर करता. आयनचा वापर केला जातो, आपल्याला माहिती आहे आयनचे सप्लिमेंट्स असतात. कॉपरचा वापर केला जातो आयनचं ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हावं म्हणून. झिंकचा वापर केला जातो. मग हे सगळे मेटल्स नाही आहेत का? आणि मग जर ह्याच्याऐवजी झिंकच्या ऐवजी आम्ही जर जसद भस्म वापरलं, जो अधिक सेफ फॉर्म आहे ह्युमन बॉडी करता वापरण्याकरता, तर त्याची अडचण होते कारण तो सेफ फॉर्म आहे आणि तो आयुर्वेदाला गवसलेला आहे, त्यामुळे कदाचित ती अडचण होते का? आम्ही जर का सुवर्णकल्प वापरले तर जे सोनं तुमच्याकडे त्रास करत नाही पण आमच्याकडे त्रास करायला लागतं. आम्ही जर का ताम्र भस्म वापरलं तर जे कॉपर तुमच्याकडे त्रास करत नव्हतं ते आमच्याकडे त्रास करायला लागतं. आपल्याला हे बौद्धिक पट्टगाव. म्हणजे हे सगळं बघितलं ना की मला कसली आठवण होते माहितीये का? तो एक आपल्याकडचा गट आहे समाजातला ना की त्याला 31st फुटणारे फटाके जे असतात त्याने प्रदूषण झाल्यासारखं वाटत नाही, पण दिवाळीतल्या फटाक्यांनी अचानक लोकांना दमे वगैरे व्हायला सुरुवात होतात. आणि होतं काय की सामान्य माणसांना माहीतच नसतं की ही सगळी औषधं ॲलोपॅथीतही वापरली जात आहेत, होमिओपॅथीतही वापरली जात आहेत. फिर हंगामा क्यों है बरपा?